आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लर्न आय टी मध्ये। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेअरी MCQ क्लास नंबर 7वा। याच्या आधी पण आपण क्लास 1 ते 6 पर्यंत सॉल्व करून दिलेला आहे आणि पूर्ण तुमचा सिलेबस कंप्लीट करून देणार आहे एग्जामच्या आधी। तर स्टार्ट करूया। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेअरी MCQ। पहिला प्रश्न आहे, विच फॅक्टर डिसाइड द पॉइंट अँगल ऑफ ड्रिल। म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, ड्रिलचा पॉइंट अँगल ठरवणारा घटक कोणता आहे। म्हणजे जेव्हा आपण ड्रिलिंग करत असतो तर ड्रिलिंग करत असताना त्याचे जे कटिंग डिग्री असतात म्हणजे जे पॉइंट अँगल असतात तर पॉइंट अँगल कशावर अवलंबून असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मटेरियल ऑफ द ड्रिल म्हणजे ड्रिलची मटेरियल, दुसरा ऑप्शन डायमीटर ऑफ द ड्रिल म्हणजे ड्रिलचा व्यास, तिसरा ऑप्शन आहे मटेरियल टू बी ड्रिल म्हणजे ड्रिल केली जाणारी मटेरियल, आणि चौथा ऑप्शन आहे टाइप्स ऑफ द ड्रिलिंग मशीन म्हणजे ड्रिल मशीनचा प्रकार। तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, ड्रिलचा पॉइंट अँगल ठरवणारा घटक कोणता आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मटेरियल टू बी ड्रिल म्हणजे ड्रिल केली जाणारी मटेरियल। आपण ज्या मटेरियलवर ड्रिलिंग करणार आहोत त्या मटेरियलवर डिपेंड करते की आपला जो ड्रिलचा अँगल आहे त्या ड्रिलचा अँगल किती ठेवायचं। जसं नॉर्मली माइल्ड स्टीलवर जर आपण आपल्याला ड्रिलिंग करायचे असल्यास तर मटेरियल कोणतं आपलं माइल्ड स्टील, तर ट्विस्ट ड्रिलचे अँगल किती असते 118 डिग्री। त्याचप्रमाणे मटेरियलवर डिपेंड असतात कटिंग म्हणजे ड्रिलचा अँगल। नेक्स्ट क्वेश्चन, जसं आपण जे काही MCQ सॉल्व करून देत आहे मॉड्यूल वाईज, तर आपला जे आजचा मॉड्यूल आहे हा ड्रिलचा मॉड्यूल आहे। मॉड्यूल नंबर 5 आहे ड्रिल, म्हणजे या मॉड्यूलमध्ये पूर्ण आपण ड्रिल बद्दलचे पूर्ण प्रश्न घेणार आहे। तर सेकंड प्रश्न आहे, व्हॉट इज द पार्ट मार्क एक्स। आता या प्रश्नामध्ये एक डायग्राम दाखवलेला आहे, तर या डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो याच्यात एक ड्रिलचा डायग्राम दाखवलेला आहे आणि ड्रिलच्या डायग्रामवर एकच्या स्वरूपाने एक पार्ट मार्क केलेला आहे। तर या पार्टचा नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लिप, दुसरा ऑप्शन आहे फ्लॅंक, तिसरा ऑप्शन आहे लँड आणि चौथा ऑप्शन आहे चिजल एज। तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, दाखवलेला डायग्राम मध्ये ड्रिलचा जे डायग्राम आहे याच्यावर एक्स ने दाखवलेला पार्टचा नाव काय आहे। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लँड। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द डिव्हाइस टू होल्ड पॅरलल शांक ड्रिल। पॅरलल शांक असलेला ड्रिल्सना पकडण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे। आता ड्रिलचे जे शांक असतात हे दोन प्रकारचे असतात, एक टेपर शांक असते आणि दुसरा पॅरलल शांक असते। टेपर शांक ड्रिल डायरेक्टली स्लीव सोबत आपण स्पिंडलला लावू शकतो ड्रिल मशीनच्या, आणि जे पॅरलल शांकवाले ड्रिल असतात त्याला पकडण्यासाठी कोणतं साधन वापरले जाते, कोणते उपकरण हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सॉकेट, दुसरा ऑप्शन आहे ड्रिल चाक, तिसरा ऑप्शन आहे फोर्जा चाक आणि चौथा ऑप्शन आहे टेपर स्लीव। तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, समांतर म्हणजे पॅरलल शांक असलेल्या ड्रिल्सना पकडण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ड्रिल चाक। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पॉइंट अँगल ऑफ अ ट्विस्ट ड्रिल फॉर जनरल पर्पज वर्क। सामान्य वापरासाठी ट्विस्ट ड्रिलचा पॉइंट अँगल किती असतो। जसं प्रश्नामध्ये विचारलेलं, जे आपण नॉर्मली ड्रिल यूज करत असतो आपण त्याला ट्विस्ट ड्रिल म्हटलं जाते, आणि ट्विस्ट ड्रिल आपण नॉर्मली कोणत्या मटेरियलवर जॉब करत असतो माइल्ड स्टीलवर। तर माइल्ड स्टीलवर ट्विस्ट ड्रिलच्या सहाय्याने ड्रिलिंग करत असताना ड्रिलचे अँगल किती असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 108 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 118 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 120 डिग्री, चौथा ऑप्शन आहे 181 डिग्री। तर प्रश्नामध्ये विचारलेला होता सामान्य वापरासाठी ट्विस्ट ड्रिलचे अँगल किती असतो। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 118 डिग्री। नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द ड्रिल इज यूज्ड फॉर मेजरिंग द ड्रिल डायमीटर। ड्रिलचा व्यास मोजण्यासाठी ड्रिलचा कोणता भाग वापरला जातो। म्हणजे जर समजा आपल्याला ड्रिलचा साईज चेक करायचा असल्यास तर कोणत्या ठिकाणीचा वापर केला जातो, ड्रिलच्या कोणत्या पार्टचा वापर केला जातो, म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण मोजतो तेच विचारलेले आहे प्रश्नामध्ये। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लँड, दुसरा फ्लॅंक, तिसरा लिप आणि चौथा ऑप्शन आहे फ्लूट। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ड्रिलचा व्यास मोजण्यासाठी ड्रिलचा कोणता भाग वापरला जातो। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लँड। नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज्ड फॉर मेकिंग अ ड्रिल। ड्रिल बनवण्यासाठी कोणती मटेरियल वापरली जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। कोणताही जे आपण ड्रिल वापरत असतो त्या ड्रिलचा मटेरियल कोणता असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा ऑप्शन आहे माइल्ड स्टील, तिसरा ऑप्शन आहे रॉट आयरन आणि चौथा ऑप्शन आहे हाय स्पीड स्टील।
तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, ड्रिल बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, हाय स्पीड स्टील. हाय स्पीड स्टीलचा सगळ्यात जास्त ड्रिल वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मॅक्झिमम साईज ऑफ अ पॅरलल शांक ट्विस्ट ड्रिल. पॅरलल शांक असलेला ट्विस्ट ड्रिलचा कमाल आकार किती असतो, म्हणजे जे पॅरलल शांकचे ड्रिल असतात ते सगळ्यात जास्तीत जास्त किती मिलीमीटरचं असू शकते, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 10 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 11 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 12 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 13 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, पॅरलल शांक असलेला ट्विस्ट ड्रिलचा कमाल आकार म्हणजे मॅक्झिमम साईज किती असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 13 मिलीमीटर. जे पॅरलल शांकचे ड्रिल असतात, जे ड्रिल चकमध्ये आपण सगळ्यात मोठ्यात मोठ्या ड्रिलच्या किती डायमीटरच्या लावू शकतो, जर असा प्रश्न विचारला असता तर आन्सर आपला सारखाच राहिला असता, 13 मिलीमीटर. 13 मिलीमीटरचा जे ड्रिल 13 मिलीमीटर पर्यंतच पॅरलल शांकचे ड्रिल अवेलेबल असतात, त्याच्यानंतर पूर्ण टेपर शांक ड्रिल चालू होऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मॅक्झिमम साईज ऑफ अ ड्रिल दॅट कॅन बी हेल्ड इन अ सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनमध्ये पकडता येणाऱ्या ड्रिलचा कमाल आकार किती असतो. सेन्सिटिव्ह ड्रिल मशीनमध्ये जर आपल्याला सगळ्यात मोठ्यात मोठा ड्रिल लावायचा असल्यास तर किती मोठ्यात मोठा किती मिलीमीटरचा आपण लावू शकतो, तेच विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 10 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 12.5 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 15 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 20 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनमध्ये पकडता येणाऱ्या ड्रिलचा कमाल आकार किती असतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 12.5 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ड्रिलिंग मशीन इज कॅपेबल ऑफ ड्रिलिंग अप टू 12.5 मिलीमीटर डायमीटर. कोणती ड्रिलिंग मशीन 12.5 मिलीमीटर व्यासापर्यंत ड्रिल करू शकते. याचा आधीचाच प्रश्न आहे, फक्त त्याला थोडासा घुमून फिरून विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिलर ड्रिलिंग मशीन, दुसरा ऑप्शन आहे रेडियल ड्रिलिंग मशीन, तिसरा ऑप्शन आहे कॉलम ड्रिलिंग मशीन आणि चौथा ऑप्शन आहे सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, कोणती ड्रिलिंग मशीन 12.5 मिलीमीटर व्यासापर्यंत ड्रिल करू शकते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज्ड फॉर मेकिंग अ टॅप. टॅप बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा ऑप्शन आहे माइल्ड स्टील, तिसरा ऑप्शन आहे हाय स्पीड स्टील, चौथा ऑप्शन आहे ॲल्युमिनियम अलाय म्हणजे हाय ग्रेड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जे टॅप असतात, टॅपच्या सहाय्याने आपण काय करत असतो, टॅपच्या सहाय्याने आपण कोणताही जॉबचा आतमधले थ्रेड बनवत असतो. तर त्या टॅपला बनवण्यासाठी कोणत्या मटेरियलचा वापर केला जाते, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हाय स्पीड स्टील. जेवढे काही कटिंग टूल्स असतात, जे जास्त वापर केला जाते, त्याच्या मटेरियल हाय स्पीड स्टीलच असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, आता या डायग्राम आपला एक रिमरचा डायग्राम आहे आणि या रिमरच्या डायग्रामला झूम करून या ठिकाणी दाखवलेला आहे आणि या डायग्रामवर एक्सच्या सहाय्याने इथं आपल्याला दाखवलेला आहे. तर एक्सच्या स्वरूपाने मार्क केलेला भागाचे नाव काय आहे, हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिसेस, दुसरा ऑप्शन आहे विवेल लीड, तिसरा ऑप्शन आहे टेपर लीड आणि चौथा ऑप्शन आहे सर्क्युलर लँड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, दाखवलेला जे डायग्राम आहे रिमरचा, या रिमरच्या डायग्राममध्ये एक्स न दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सर्क्युलर लँड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला एक रिमरचा डायग्राम दाखवलेला आहे, फक्त एक्सचा जागा बदललेली आहे. तर एक्सच्या स्वरूपाने आता ज्या आपल्याला एक अँगल दाखवलेला आहे, तर या अँगलचं नाव काय आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेक अँगल, दुसरा हेलिक्स अँगल, तिसरा विवेल लीड अँगल आणि चौथा टेपर लीड अँगल. तर जसा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, दाखवलेला डायग्राम जे आहे आपला एक रिमरचा डायग्राम आहे, या रिमरच्या डायग्राममध्ये एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं म्हणजे दर्शवलेल्या भागाचं नाव काय, जे अँगल दाखवलेलं आहे, तर या अँगलचं नाव आहे ऑप्शन नंबर डी, टेपर लीड अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला एक रिमरचा डायग्राम आहे, या डायग्राममध्ये आपल्याला एक्सच्या स्वरूपाने जे भाग दर्शवलेला आहे या भागाचं नाव आपल्याला ओळखायची आहे. जसा आपण पाहू शकतो डायग्राममध्ये या इथून ते इथपर्यंत आपल्याला दाखवलेला आहे एक्सच्या स्वरूपाने, तर याचं नाव काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टेपर लीड अँगल, दुसरा ऑप्शन आहे साइड कटिंग अँगल,
तिसरा ऑप्शन आहे विवेल लीड अँगल आणि चौथा ऑप्शन आहे हेलिक्स अँगल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेला जे डायग्राम आहे आपलं एक रिमरचं डायग्राम आहे, हँड रिमर. तर या रिमरवर जे एकचा स्वरूपाने दर्शवलेला भाग आहे या भागाचे नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विवेल लीड अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स? आता या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला रिमरचा डायग्राम आहे आणि याच्यावर आपल्याला एक्सचा स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचा नाव ओळखायचे आहे. ज्यात आपण पाहू शकतो या एक्सच्या स्वरूपाने हा भागाला दर्शवलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे विवेल लीड, दुसरा ऑप्शन आहे टेपर लीड, तिसरा ऑप्शन आहे लेंथ ऑफ स्क्वेअर आणि चौथा ऑप्शन आहे विवेल लीड लेंथ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे रिमरच्या डायग्राममध्ये एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टेपर लीड. नेक्स्ट क्वेश्चन, विच पोर्शन ऑफ द रिमर इज रेड्यूस इन डायमीटर बिलो द कटिंग एज? कटिंग एज खाली रिमरचा कोणता भाग व्यासानं कमी असतो? ज्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे जे रिमर असते रिमरचा जे कटिंग एज आहे कटिंग एजच्या खाली जे डायमीटर असते म्हणजे कटिंग एज खाली रिमरचा कोणता भाग व्यासानं कमी असते म्हणजे कटिंग एजच्या खाली जे डायमीटरनं कमी असतात त्या भागाचं नाव काय? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बॉडी, दुसरा ऑप्शन आहे शांक, दुसरा ऑप्शन आहे रिसेस, तिसरा ऑप्शन आहे शांक आणि चौथा ऑप्शन आहे विवेल लीड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे कटिंग एज खाली रिमरचा कोणता भाग व्यासानं कमी असतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रिसेस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लुब्रिकेटर मेथड? लुब्रिकेशन मेथड, लुब्रिकेशन मेथडचे नाव काय? मग आता या डायग्राममध्ये एक लुब्रिकेशन पद्धती दाखवलेला आहे. तर या पद्धतीचे नाव काय आहे ज्याच्या सहाय्याने आपण लुब्रिकेशन करत असतो? तर हा डायग्राम आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ऑइल पंप, दुसरा ऑप्शन आहे फोर्स फीड, तिसरा ऑप्शन आहे ग्रॅव्हिटी फीड, चौथा ऑप्शन आहे स्प्लॅश लुब्रिकेशन. हा प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे, पेपरमध्ये विचारलेला आहे. तर या प्रश्नामध्ये विचारलेला होता लुब्रिकेशन मेथडचे नाव काय जे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्प्लॅश लुब्रिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लुब्रिकेशन? आता या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला एक लुब्रिकेशन मेथडचे डायग्राम दाखवलेला आहे. तर यात कोणता टाईपचा लुब्रिकेशन आहे हा आपल्याला ओळखायची आहे याचे नाव. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ऑइल पंप मेथड, दुसरा वीक फीड मेथड, तिसरा ऑप्शन आहे फोर्स फीड सिस्टम, चौथा ऑप्शन आहे स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टम. तर जसं प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे लुब्रिकेशन पद्धतीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वीक फीड मेथड. वीक फीड म्हणजे हा एक ऑइल कप असतो कोणताही, जसं आपण ज्या ठिकाणी गिअर वगैरे असतात तर त्या ठिकाणी हा ऑइल कप लागलेला असताना याच्या आतमध्ये ऑइल टाकून ठेवला जाते आणि याच्या आतमध्ये एक रुई सारखं असतं ते थेंब थेंब त्या गिअरला ऑइलिंग करत असते कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लुब्रिकेशन? आता या डायग्राममध्ये आपल्याला एक लुब्रिकेशनचा डायग्राम आहे ते आपल्याला ओळखायची आहे. लुब्रिकेशन उपकरणाचे नाव काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ऑइल कप, दुसरा वीक फीड, तिसरा स्प्लॅश लुब्रिकेशन आणि चौथा ऑप्शन आहे मॅन्युअल स्क्रू डाऊन ग्रीसर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता लुब्रिकेशन उपकरणाचे नाव काय म्हणजे हा जो उपकरण आहे लुब्रिकेशनसाठी वापरला जाते तर या उपकरणाचं नाव काय? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ऑइल कप. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लुब्रिकेटर? आता हा ज्या लुब्रिकेटर आहे लुब्रिकेटर म्हणजे काय ज्याच्या सहाय्याने आपण लुब्रिकेशन करत असतो त्याला लुब्रिकेटर म्हटलं जाते. तर हा एक लुब्रिकेटरचा डायग्राम आहे. तर ह्याच्यात कोणता टाईपचा लुब्रिकेटर आहे आणि याचं नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ऑइल कॅन, दुसरा ग्रीस गन, तिसरा ग्रीस कप, चौथा स्टॉपर स्क्रू डाऊन ग्रीसर. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे लुब्रिकेशन म्हणजे लुब्रिकेटर उपकरणाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ग्रीस गन. ग्रीस गन जसं आपण JCB वगैरे बघितलं आहे त्याच्यात ग्रीस गनच्या सहाय्याने लुब्रिकेशन केलं जाते. तर हा आपला ग्रीस गन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लुब्रिकेटिंग सिस्टम? आता हा पद्धती कोणती आहे? लुब्रिकेशन म्हणजे लुब्रिकेशन करण्याच्या पद्धती आहे. तर या पद्धतीचे नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे म्हणजे व्हॉट इज द नेम ऑफ द लुब्रिकेटिंग सिस्टम. सिनन प्रणालीचे नाव काय आहे? ज्यात आपण पाहू शकतो इथे एक ड्रम सारखा आहे, इथे एक प्रेस करण्याची वस्तू आहे आणि बाकी पाईपलाईन सारखा आहे. तर याची ओळखायची आपल्याला लुब्रिकेशन सिस्टम कोणता आहे?
तर याच्यासाठी पहिला ऑप्शन हँड प्रेशर फीड, दुसरा ग्रॅव्हिटी फीड, तिसरा स्प्लॅश मेथड, चौथा पॉवर प्रेशर फीड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता संवहन प्रणालीचे नाव काय, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हँड प्रेशर फीड. हँड प्रेशर म्हणजे हे जे आपल्याला एक पंप हँड पंप सारखा दिसत आहे, याला जर जेव्हा आपण प्रेस करतो तर या पाईपलाईनच्या सहाय्याने आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला ग्रेसिंग किंवा ऑइलिंग ग्रेसिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण ग्रेसिंग करू शकतो. हा याच्यामध्ये ग्रेस स्टोअर असते, याच्या असा खाली येत असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच कुलंट ऑइल इज नॉट डॉल्टेड, मतलब म्हणजे प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणते कुलंट तेल पातळ केले जात नाही. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ब्लेंडेड ऑइल, दुसरा फॅटी ऑइल, तिसरा स्ट्रेट मिनरल ऑइल, चौथा सॉल्युबल ऑइल. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणते कुलंट ऑइल पातळ केले जात नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्ट्रेट मिनरल ऑइल. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ ड्रिल इज यूज्ड फॉर ड्रिलिंग ब्रॉस, पितळ ड्रिल करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ड्रिलचा वापर केला जातो. जर समजा आपण आता वर्कशॉपमध्ये काय करत असतो, माइल्ड स्टीलवर ड्रिलिंग करत असतो. तर जर आपल्याला पितळवर ड्रिलिंग करायचं असल्यास तर कोणत्या प्रकारच्या ड्रिलचा वापर केला जाईल हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे क्विक हेलिक्स, दुसरा स्लो हेलिक्स, तिसरा स्टँडर्ड हेलिक्स आणि चौथा स्ट्रेट हेलिक्स. तर जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे पितळ ड्रिल करण्यासाठी कोणत्या प्रकारचा ड्रिल वापरला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्लो हेलिक्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द ड्रिलिंग मशीन हेल्प फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ऑपरेटर, ड्रिलिंग मशीनचा कोणता भाग ऑपरेटरच्या सुरक्षितेस मदत करतो. म्हणजे आपण जर ऑपरेटर असलं, आपण जर समजा ड्रिलिंग करतो म्हटलं तर आपण ऑपरेटरच असतो. तर ड्रिलिंग मशीनवर ड्रिलिंग करत असताना ड्रिलिंग मशीनचा कोणता भाग ऑपरेटरच्या सुरक्षितेस मदत करतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बेस, दुसरा स्विच, तिसरा बेल्ट गार्ड आणि चौथा ऑप्शन आहे डेप्थ गेज अँड स्टॉप. त्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, ड्रिलिंग मशीनचा कोणता भाग ऑपरेटरच्या सुरक्षितेस मदत करतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बेल्ट गार्ड. नेक्स्ट क्वेश्चन, विच ड्रिलिंग मशीन इज यूज्ड फॉर लाईट ड्युटी वर्क, हलक्या फुलक्या कामासाठी कोणती ड्रिलिंग मशीन वापरली जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिलर ड्रिलिंग मशीन, दुसरा रेडियल ड्रिलिंग मशीन, तिसरा कॉलम ड्रिलिंग मशीन, चौथा सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, हलक्या फुलक्या कामासाठी कोणती ड्रिलिंग मशीन वापरली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ रेड्युसिंग स्पीड बाय 3/4 ऑफ टर्निंग वाईल रिमिंग. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे थोडंसं समजून घ्यायच्या आधी, रिमिंग करताना टर्निंग स्पीडची 3/4 ने गती कमी करण्याचा उद्देश काय आहे. रिमिंग करताना टर्निंगची स्पीड, रिमिंग करताना जेव्हा आपण रिमरला फिरवतो त्याची स्पीड 3/4 म्हणजे 4, जर समजा 100 स्पीड असेल तर आपल्याला आपण त्या ठिकाणी काय करता 75 स्पीड कमी करताय, तर त्या करण्याचा उद्देश काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे उत्कृष्ट फिनिश मिळवण्यासाठी, दुसरा ऑप्शन आहे टूल तुटण्यापासून वाचवण्यासाठी, तिसरा ऑप्शन आहे अधिक सामग्री काढून टाकण्यासाठी, चौथा ऑप्शन आहे कटिंग खोली कमी ठेवण्यासाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे रिमिंग करताना टर्निंग स्पीडची 3/4 न गती कमी करण्याचा उद्देश काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अवॉइड ब्रेकेज ऑफ द टूल, म्हणजे टूल तुटण्यापासून वाचवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, विच टूल इज रोटेट, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, विच टूल इज रोटेटेड इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन बोथ वेन कटिंग अँड वेन विथ ड्रॉइंग, कापताना आणि मागे घेताना दोन्ही वेळेस घड्याळाच्या दिशेने फिरवले जाणारे टूल कोणते आहे. म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पलचा सायन्स जर आपण घेतला, जेव्हा आपण टॅपिंग करत असताना फॉरवर्ड पद्धतीने आपण टॅपिंग करत असतो आणि काढत असताना त्याला रिव्हर्समध्ये फिरवतो. तर या प्रश्नामध्ये तसंच विचारलेलं आहे का कोणता कटिंग टूल आहे, म्हणजे कोणता ऑपरेशन आहे ज्याच्यात आपण त्या ऑपरेशनला करत असताना फॉरवर्डमध्येच फिरवतो आणि जेव्हा आपण त्या कटिंग टूलला ऑपरेशन झाल्यावर कटिंग टूलला बाहेर काढायचं असल्यास तेव्हा पण आपण फॉरवर्डमध्ये फिरवत असतानाच त्या कटिंग टूलला बाहेर काढतो. तर त्याचं नाव काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डाई, दुसरा ऑप्शन आहे फाईल, तिसरा ऑप्शन आहे रिमर
आणि चौथा ऑप्शन आहे हँड कॅप. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेला होता, कापताना आणि मागे घेताना म्हणजे ऑपरेशन करत असताना आणि ऑपरेशन झाल्यावर बाहेर काढत असताना दोन्ही वेळेस घड्याच्या दिशेने फिरवले जाणारे टूल्स कोणते आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, रिमर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द स्क्वेअर पोर्शन प्रोव्हाइडेड ऑन द शँक ऑफ द रिमर? प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, रिमरच्या शँकवरील चौकोनी भागाचा उपयोग काय आहे? आता जे रिमर आपण बघितलेलं आहे, हँड रिमर जेव्हा आपण म्हटलं तर हँड रिमरच्या शँकच्या वरती चौकोन आकाराचा बनलेला असते 10-15 मिलीमीटर लांबीपर्यंत. तर त्या चौकोन आकाराचा उपयोग काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्पॅनरने पकडण्यासाठी, दुसरा ऑप्शन आहे ड्रिलिंग चॉकमध्ये पकडण्यासाठी, तिसरा ऑप्शन आहे टॅप रेंचमध्ये पकडण्यासाठी आणि चौथा ऑप्शन आहे थ्रीजा चकनं पकडण्यासाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, रिमरच्या शँकवरील चौकोनी भागाचा उपयोग काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, टू होल्ड इन अ टॅप रेंज म्हणजे टॅप रेंजने पकडण्यासाठी. जेव्हा आपण रिमर वापरतो म्हटलं तर रिमरला टॅप रेंजमध्ये फिट करून आपण त्याला वापरतो, पण रिमरला फिट करण्यासाठी टॅप रेंजमध्ये, तर टॅप रेंज ज्या ठिकाणी आपण बसवतो टॅप रेंजमध्ये त्या ठिकाणी चौकोन आकारात पाहिजे असते, म्हणून रिमरच्या जे शँकच्या वरती 10 ते 15 मिलीमीटर चौकोन आकारात बनलेलं असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच टूल इज यूज टू फिनिश अ ड्रिल होल मॅन्युअली? ड्रिल केलेला होलला हाताने पूर्ण फिनिश देण्यासाठी कोणते टूल वापरले जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हँड रिमर, दुसरा मशीन रिमर, तिसरा काउंटर सिंक ड्रिल, चौथा लार्ज डायमीटर ड्रिल. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, ड्रिलिंग केलेल्या होलला हाताने फिनिश देण्यासाठी म्हणजे एखादी आपण जॉबवर ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्या ड्रिल होलला हाताने आपल्याला फिनिशिंग करायचं असल्यास तर कशाचा वापर केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, हँड रिमर. रिमरचे कार्य काय असते, ड्रिलिंग केलेल्या होलला फिनिशिंग करण्यासाठी आपण रिमरचा वापर करतो. त्यात आपला हँड रिमर पण असते आणि मशीन रिमर पण असते, दोन्ही पण असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच कटिंग फ्लुइड इज यूज्ड फॉर टर्निंग कॉपर? तांबे टर्निंगसाठी कोणते कटिंग फ्लुइड वापरले जाते? जसं आपण नॉर्मली माइल्ड स्टील टर्निंग करत असताना आपण कुलंट म्हणून पाणी आणि ऑइलचा वापर करतो मिक्सिंग, तर त्याचप्रमाणे तांबा म्हणजे कॉपरला जर आपल्याला टर्निंग करायचं असल्यास तर कोणता कटिंग फ्लुइड वापरला जाते, कुलंट वापरला जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे केरोसिन, दुसरा सोल्युबल ऑइल, तिसरा लार्ड ऑइल, चौथा मिनरल ऑइल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे तांबे टर्निंगसाठी कोणते कटिंग फ्लुइड वापरले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सोल्युबल ऑइल. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड इज यूज टू लुब्रिकेट द हेडस्टॉक इन अ मॉडर्न लेथ? आधुनिक लेथमधील हेडस्टॉक लुब्रिकेट करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे विक फीड, दुसरा ग्रॅव्हिटी फीड, तिसरा स्लॅश लुब्रिकेशन, चौथा ऑइल पंप मेथड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे आधुनिक लेथमधील हेडस्टॉक लुब्रिकेट करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑइल पंप मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, विच कटिंग फ्लुइड इज यूज्ड इन अ ऑटोमॅटिक लेथ? स्वयंचलित लेथमध्ये कोणते कटिंग फ्लुइड वापरले जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ब्लेंडेड ऑइल, दुसरा ऑप्शन आहे फॅटी ऑइल, तिसरा सॉल्युबल ऑइल, चौथा आहे स्ट्रेट मिनरल ऑइल. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे स्वयंचलित लेथमध्ये कोणते कटिंग फ्लुइड वापरले जाते? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ब्लेंडेड ऑइल. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज फॅटी ऑइल यूज्ड? फॅटी ऑइलचा उपयोग कुठे केला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ऑटोमॅटिक लेथमध्ये, दुसरा ड्रिलिंग करत असताना, तिसरा जड कामासाठी मशीन्सवर आणि चौथा टर्निंग काम करत असताना. तर ज्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे फॅटी ऑइलचा उपयोग कुठे केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हेवी ड्युटी मशीन्स म्हणजे जड कामासाठी मशीन्स जे वापरले जाते त्या मशीनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, तर आजचा जे आपला क्लास होता टर्नर फर्स्ट इयर थेअरी MCQ क्लास नंबर 7वा, यात आपण 32 क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. जसं आपण मॉड्यूल वाईज प्रश्न सॉल्व करून देत आहे, तर आपला आजचा जे मॉड्यूल होता ड्रिलिंग आणि बोरिंग, त्यात आपण 32 क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. आणि जर आपल्याला पीडीएफची गरज असल्यास तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, आपल्याला पीडीएफ प्रोव्हाइड होऊन जातील.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.